नमस्कार, बीबीसी स्काय न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बाणगाव येथील एका शेतीमध्ये आलो आहोत, केळीच्या शेतीमध्ये. आणि सध्या आपण जे रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती यामधला जो फरक आहे तो आपण जाणून घेण्यासाठी इथे आलेलो आहोत. मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या जेवणामध्ये आजकाल जे भाजीपाला किंवा कडधान्य धान्य जे काही येत आहेत ती खरंच आपल्या आरोग्याला पोषक आहेत का हे की नाही हे जाणून घेण्यासाठी आज आपण इथं आलेलो आहोत. आपल्यासोबत आज दौंड तालुक्यातील कृषी अधिकारी कैलास चव्हाण आहेत आणि शिवाय आपल्यासोबत डॉक्टर विनोद पाटील हे सुद्धा आहेत. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत की रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती यातला नेमका फरक काय आहे. चव्हाण साहेब, आपलं बीबीसी स्काय न्यूज मराठीमध्ये स्वागत आहे. आता सध्या आजकाल रासायनिक शेतीवर भर दिला जातोय की कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेऊन तो लवकरात लवकर मार्केटमध्ये आणून तो लोकांच्या माथी मारला जातोय. याबद्दल आपण काय सांगाल? नमस्कार, मी कैलास चव्हाण, कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, दौंड कार्यालय. मी तालुका वन नियंत्रण निरीक्षक म्हणून काम पाहतोय. आज या ठिकाणी भांडगाव येथे एस.व्ही. बायोटेक बायो फर्टिलायझरचा जो युनिट आहे ते पाहण्यासाठी आणि तपासण्यासाठी मी इथं आलो आहे. तर खरोखरच आज असं म्हणायला हरकत नाही की सेंद्रिय शेती काळाची गरज आहे. एक काळ होता की अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी आपण जगाशी स्पर्धा करताना आपण आपल्या शेतीमध्ये नवीन प्रयोग केले. त्यामध्ये आपण कधी केमिकलयुक्त होऊन गेलो हे आता आपल्याला समजायला लागले. राज्य शासन कृषी विभागाचं सुद्धा उत्पन्न वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांची भरभराट आर्थिक उन्नती होण्यासाठी राज्य शासन पुरस्कृत काही योजना सुद्धा आम्ही दिलेल्या आहेत शेतकऱ्यांना आणि अजूनही देतोय. परंतु सद्यस्थितीमध्ये जे जमिनीचं आरोग्य आपण या केमिकल्स फर्टिलायझर केमिकल पेस्टिसाईडमुळं जे आता बाधित व्हायला लागले. आणि दुसरी बाजू त्याची अशी आहे की आपण हे उत्पादन घेताना इतके आर्थिक इतके महाग जे केमिकल फर्टिलायझर्स किंवा केमिकल पेस्टिसाईड्स आहेत की आपल्याला जरी परवडत नसली तरी आपल्याला अधिक उत्पन्न घेण्याच्या याच्यामध्ये आपण ते आपली आर्थिक हानी होते. आणि दुसरं म्हणजे की आता सद्यस्थितीमध्ये आपण कितीही चांगलं उत्पादन किंवा कितीही चांगलं पीक घेतलं परंतु नैसर्गिक ज्या आपत्ती आहेत नैसर्गिक आपत्तीच्या बाबतीत आपण त्याला काही करू शकत नाही. एका क्षणामध्ये अगदी चांगल्या गोष्टी आहेत, चांगली पिकं आहेत, त्याचं एका क्षणामध्ये नुकसान होऊन जातं. त्यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की ज्या राज्य शासनाच्या स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये जे पीक विमा योजना किंवा फळपीक विमा योजना आहेत त्याचे शेतकऱ्यांनी अवश्य सदस्य व्हावं. त्याचे जे काही शेतकरी हिस्सा असेल तेवढं भरून आपलं पीक संरक्षित करावं. म्हणजे किमान जो खर्च झालेला आहे शेतकऱ्याचा तो विमा कंपनीकडून आमच्या शेतकऱ्याला मिळू शकतो. दुसरं याच्यामध्ये सांगण्यासारखं सध्याच्या बाबतीमध्ये की राज्य शासन महाराष्ट्र शासन कृषी विभागाने शेतकऱ्यांना संभाव्य धोके टाळण्यासाठी किंवा शेतकऱ्यांना जागेवर तंत्रज्ञान उपलब्ध होण्यासाठी महाविस्तार AI ॲप या माध्यमातून मोबाईलमध्ये एक ॲप डाउनलोड करायचं आहे. त्या ॲपमुळं शेतकऱ्याला अगदी शेतात पुढं जाण्याची आवश्यकता नाही किंवा कुठलं तंत्रज्ञान बाहेरून मागवून किंवा बाहेरून खर्च करून घेण्याची आवश्यकता नाही. हे ॲप राज्य शासनानं पुरस्कृत केलेलं आहे, राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी आणलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला जे शेतीमध्ये आपलं पीक वाचवायचं असेल तर संभाव्य धोके म्हणजे नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी किंवा वादळे वगैरे ह्याची पूर्वकल्पना आपल्याला मिळणारच आहे. त्याचबरोबर आपल्या शेतामध्ये आपल्या पिकाला जे काय आवश्यक आहे म्हणजे आपण जे अनावश्यक खर्च करतोय केमिकल पेस्टिसाइड्स किंवा केमिकल फर्टिलायझर्सवर किंवा इतर बाबीवर तर तो खर्च टाळण्यासाठी याच्यामध्ये पीकनिहाय त्याच्यामध्ये गणक दिलेलं आहे की आपल्या समजा आता आपण इथे उभे आहोत केळीला, तर केळीला कुठल्या प्रकारची खतं किती वेळा द्यायची आणि कधी द्यायची हे शेतकरी इथं बसल्या त्या महाविस्तार ॲपच्या माध्यमातून पाहू शकतो. दुसरं म्हणजे शेतकऱ्याला जर शेतीमध्ये काम करताना आपल्या पिकावर काय रोग कीड आली किंवा आपल्या पिकासाठी काय गरज आहे ते जे या महाविस्तार या ॲपच्या माध्यमातून जे तंत्रज्ञ किंवा जे आमचे एक्सपर्ट्स आहेत
त्यांच्याशी चॅटबोट म्हणून आहे, त्याच्यावर आपण एका मेसेजवर क्लिक करून किंवा आपली समस्या त्याच्यावर टाईप करून लगेच आपल्याला तिथले तिथं आपल्याला शंका समाधान मिळू शकते. रोग आणि किडीच्या बाबतीत आपल्याला जागेवरच या माध्यमातून आपल्याला सेवा मिळणार आहे. दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये काय एक्सपर्ट्स शास्त्रज्ञांचे किंवा पिकांचे व्हिडिओ आहेत, त्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आपण त्याचा लाभ घेऊ शकतो. आणि खरं बघितलं तर शेतकऱ्याला उत्पादन घेणं शेतकऱ्याच्या हातामध्ये आहे, परंतु ते मार्केटपर्यंत सध्याची परिस्थिती बघता वातावरणातील बदल वगैरे मार्केटपर्यंत नेणं हे शेतकऱ्याच्या हातात नाही, किंवा त्याला जो अपेक्षित उत्पादनाच्या मानाने मोबदला आहे तो शेतकऱ्याच्या हातात नाही. त्याच्यामुळं भविष्यातील धोके टाळण्यासाठी आणि भविष्यातील अडीअडचणींना सामना करण्यासाठी राज्य शासन पुरस्कृत महाविस्तार ॲप हे शेतकऱ्यांनी, किमान आपल्या दौंड तालुक्याच्या शेतकऱ्यांना मी सर्वांना विनंती आणि आवाहन करतो की त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये महाविस्तार ॲप डाउनलोड करावं. आणि याच्यामध्ये काय अडचणी असतील तर आमच्या प्रत्येक गावामध्ये सहाय्यक कृषी अधिकारी आहेत, ते आपल्याला मार्गदर्शन, आता सध्या जोरदार शासनाची मोहीम चालूच आहे कृषी विभागाची, त्यांच्या माध्यमातून आपण ते महाविस्तार AI ॲप डाउनलोड करावं आणि पुढील जे संभाव्य धोके आहेत त्याच्यापासून आपण सुरक्षित राहू. कुठल्या प्रकारचं पीक आणि जे पोषक पीक म्हणतात ते घेण्यासाठी म्हणून शासन स्तरावर खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न होत आहेत. आणि शिवाय शासनाने महाविस्तार AI ॲप हे आपल्यासाठी, आपल्या माहितीसाठी हे लॉन्च केलेलं आहे. यातून आपल्याला आता घर बसल्या प्रशिक्षण मिळणार आहे, सर्व प्रकारची माहिती त्याच्यावर मिळणार आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचं पीक कसं घेता यावं याच्यासाठी सुद्धा मार्गदर्शन त्यातून भेटणार आहे. आज आपल्यासोबत प्रसिद्ध कृषी तज्ज्ञ डॉक्टर विनोद पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. डॉक्टर साहेब, आपलं BBC स्काय न्यूज मराठीमध्ये स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, डॉक्टर साहेबांनी आता आपला जो शेतकरी वर्ग रासायनिक शेतीकडे जो वळलेला आहे तो पुन्हा एकदा आपल्या सेंद्रिय शेतीकडे वळावा यासाठी काही प्रोडक्ट तयार केलेला आहे. आपण जाणून घेऊ त्यांच्या त्या प्रोडक्ट विषयी. डॉक्टर साहेब, काय सांगाल आपल्या प्रोडक्ट? नमस्कार. आमची कंपनी डायना बायोटेक एक जगातल्या 5-6 कंपन्यापैकी एक कंपनी आहे जी बायोटेक प्लांट लावते भारतामध्ये, जगभरामध्ये. तर आमच्या खूप साऱ्या पेटंटपैकी काही महत्त्वाचे पेटंट कृषी रिलेटेड आहेत, कृषी विषय आहेत. जसं इथॅनॉल, बायो इथॅनॉल. तर बायो इथॅनॉल अर्ध्या रेटमध्ये, अर्ध्या किमतीमध्ये कसं बनवता येईल त्याचं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे कॅबिनेट मिनिस्टरने येऊन इथं उद्घाटन केलेलं फ्युएल फॉर इंडिया तो प्रोजेक्ट आहे. दुसरा बायो फर्टिलायझरचा हा प्रोजेक्ट आहे. बायो फर्टिलायझर आम्ही बनवले, याच्यासाठी आम्ही प्रोबायोटिक्स बनवतो मनुष्यासाठी, आम्ही डायग्नॉस्टिक किट्स बनवतो. त्यासोबत आम्ही प्रोबायोटिक्स फॉर प्लांट्स म्हणजे हे बायो फर्टिलायझर बनवतो. हे बायो फर्टिलायझर म्हणजे जमिनीतले जीवाणू आहे जे जमिनीमध्ये आता नाश पावलेले आहेत. भरपूर आपण केमिकल, रासायनिक खतं वापरतोय, हार्मोन्स वापरतोय, ते नष्ट झालेले आहेत. त्याच्यामुळं जी वनस्पती आहे ती वनस्पती कमकुवत झालेली आहे, त्याची रोग प्रतिकारशक्ती कमी झालेली आहे. आणि त्यात दुसरा प्रादुर्भाव म्हणजे कसं आहे, वातावरणात बदल खूप प्रकर्षाने होत आहेत. आता ढगाळ वातावरण आहे, दुपारी वेगळं, संध्याकाळी वेगळं, रात्री वेगळं, तापमान बदलतंय, जमिनीचा pH कमी झालाय, जास्ती झालाय रसायनं टाकल्यामुळे. तर याच्यामध्ये सुधारणा होणं आवश्यक आहे. एक 2-3 वर्षामध्ये जर आपणाला बायो फर्टिलायझर्स वापरले किंवा कंपोस्ट वगैरे वापरून आपण व्यवस्थित शेती केली तर 2-3 वर्षामध्ये जे जास्ती वातावरणातले दुष्परिणाम होणार आहेत त्याच्यापासून शेतीला संरक्षण होऊ शकतं, हे आम्ही लोकांना सिद्ध करतोय. हे जीवाणू जमिनीत टाकल्यानंतर जमिनीची पत सुधारते, जमीन भुसभुशीत होते, झाडांना मुळा भरपूर येतात. आणि हे बॅक्टेरिया जमिनीत टाकल्यानंतर मातीमध्ये जे सगळे घटक आहेत, नायट्रोजन, फॉस्फेट आहे, सल्फर आहे, पोटॅशियम आहे, झिंक, अल्युमिनियम, गोल्ड, बोरॉन, सगळं जे काही आहे जमिनीमध्ये ते वनस्पतीला खाण्यायोग्य करतं. कारण आपण टाकलेलं रसायन पण इनऑर्गॅनिक आहे, माती पण इनऑर्गॅनिक आहे. आणि अक्षरशः हे छोटे मोठे दगड, चुनखडी विरघळून जमिनीला कॅल्शियम आणि मायक्रोन्यूट्रिएंट उपलब्ध करून देतं. आम्ही 5 वर्षापासून हे सिद्ध केलेलं आहे. हे प्रत्येक वनस्पतीला चालतं, प्रत्येक क्लायमेटमध्ये चालतं. पण याचं महत्वाचं असं आहे की तुम्हाला केमिकल कमी लागतील किंवा लागणार पण नाही. तुम्ही जमिनीची टेस्ट करून बघायला पाहिजे, माती परीक्षण करून. हे टाकल्यानंतर आम्ही एक मिथ ब्रेक करतोय. आतापर्यंत लोकांना असं सांगितलं गेलंय, शिकवलं गेलंय की तुम्ही जैविक शेती केली किंवा ऑर्गॅनिक शेती, सेंद्रिय शेती केली तर उत्पन्न कमी होतं. आम्ही सांगतो की याच्याने उत्पन्न जास्ती होतं.
कारण आम्ही नैसर्गिकरित्या वनस्पतीला इम्युनिटी देतो. इम्युनिटी म्हणजे कसं असतं, आता तुम्ही भरपूर जमिनीत रसायनं वापरले की वनस्पती कमकुवत होते, वनस्पतीमध्ये रोग प्रतिकारक शक्ती कमी होते आणि त्याच्यावर कीटक याचा बॅक्टेरिया, फंगस, व्हायरसचा प्रादुर्भाव एकदम जोरात फास्ट होतो. पण हे वापरल्यामुळं रोग प्रतिकार शक्ती चांगली असते आणि ते आपला कीटकनाशकाच्या फवारण्या कमी होतात. तेव्हा बॅक्टेरिया, बुरशी आल्यानंतरच, व्हायरस आल्यानंतरच कीटक ते खायला येतात. निरोगी पानाला खायला कीटक येणार नाहीत, हे आम्ही सिद्ध करतोय. आणि एक 4-5 वर्षाच्या प्रॅक्टिस नंतर आमच्या असं लक्षात आलेलं आहे की हे जे आहे हे उत्पन्न जेवढं आता सध्या केमिकलने होते त्याच्यापेक्षा जास्ती देतं. हे एक्सपोर्ट पण होतं, फॉरेनला पण जातं. आमचे मोठे कॉन्ट्रॅक्ट पण झालेले आहेत फॉरेन कंट्री सोबत. आम्ही फॉरेनमध्ये याचे प्लांट लावतो. इंडियामध्ये आम्ही फॉर्म्युलेशन लावतो वेगवेगळ्या याच्यामध्ये. नारळाचं उत्पन्न वाढलं, सुपारीचं उत्पन्न वाढलं. कोकणामध्ये आम्ही मोठा बदल केला. ऊसाचं उत्पन्न तुम्ही 40 टनाला आलेलं आहे. आम्ही म्हणतो हे वापरा आणि केमिकलचा खर्च कमी करा आणि 50-60 टन तरी मिनिमम घेऊ शकता. पण हे त्याच्यापेक्षा जास्तीच होतं. खोडव्याला ऊस कमी होतो पण याच्यामुळे जास्ती होतो. आता ही केळी लावलेली आहे. ही केळी आम्ही कशासाठी लावलेली आहे, फक्त एवढं दाखवण्यासाठी की 1,500 केळी आहे, 1 एकरमध्ये आहे. याला खर्च, मनुष्याचा खर्च, लेबरचा खर्च वगैरे सोडला तर याला बायो फर्टिलायझर दिले आम्ही 30-35 हजारचं आणि कंपोस्ट दिले 18-20 हजारचं. म्हणजे 70-80 हजारामध्ये 1 एकर केळी. आणि कुठलाही केळीला जर आता फुल येतंय आणि तो जो त्याचा घड बसतोय तर ते 8 तरी त्याला फणे आहेत. 8 ते 10-11 फणे आहेत. पण आता आपल्या दौंड तालुक्यामध्ये किंवा उजनी क्षेत्रामध्ये त्या फण्या 4, 5, 6 वर आलेल्या आहेत आणि ॲव्हरेज 25-30 किलो झालेले. आम्ही इथं ते 40-50 किलो तरी दाखवणार. पण पुढच्या वर्षी याच केळीला, खोडव्याला ह्या सुद्धा खर्च राहणार नाही, कारण जमिनीची पत सुधारलेली असेल आणि इथं केळी ह्याच्यापेक्षा जास्ती निघेल. हे सुद्धा आम्ही तुम्हाला पुढच्या वर्षी बोलून दाखवणार. आणि शेतकऱ्यांना आम्ही दाखवतोय की तुम्ही नैसर्गिक शेती केली की जमीनची पत सुधारणार आहे. जमिनीची पत सुधारली की दरवर्षी तुमचं उत्पन्न पण वाढणार आहे. पण केमिकल टाकणे ही जी प्रक्रिया आहे ही कमी कमी होत गेली पाहिजे आणि कंपोस्टिंग किंवा सेंद्रिय शेती किंवा जैविक शेतीकडं थोडं जास्ती झालं पाहिजे. कारण जगभराला आता ऑर्गॅनिक फूड पाहिजे, जगभराला आता वेगन फूड पाहिजे, जगभराला कॅन्सरस पाणी आणि फूड नकोय. तर कुठेही आपण अन्नधान्य विकायला गेलं की रेसिड्यू चेक करतात. आणि ते रेसिड्यू म्हणजे काय, ते फवारलेले रसायनं आहेत, कीटकनाशक आहेत किंवा आपण टाकलेले रासायनिक खतं आहेत. आणि ते खतं त्याच्यामुळं आपलं प्रॉडक्ट कमी रेटमध्ये किंवा लोअर प्राईसमध्ये सेल होतं. आता केळी भरपूर लावली लोकांनी पण त्याला 10 रुपयांपर्यंत रेट भेटत नाही. पण तीच तुम्ही ऑर्गॅनिक जैविक, आता आमच्याकडे 30 रुपयाची ऑफर आहे, 30 रुपीज किलो, म्हणजे तुम्हाला उत्पन्नच दुप्पट झालं ना. जर असं नॉर्थमध्ये आता गहू म्हणा, राई वगैरे, तर त्याला फुटवे जास्ती आले. महाराष्ट्रामध्ये ऊसाला फुटवे जास्ती आले. 14-15 महिन्याचा ऊस हार्वेस्ट होतो 10-11 महिन्यामध्ये, पण 16-17 ब्रिक शुगर येते. म्हणजे 3 वर्षामध्ये 2 ऊसाचे उत्पन्न घेण्याऐवजी 3 वर्षी 3 उत्पन्न घ्या. पण तो खोडवा 4-5 वर्षी सुद्धा तुम्ही ठेवू शकता. हे सुद्धा आम्ही सिद्ध करतो. तर हे बदल जे आहे एकदम होणार नाहीत, कारण रासायनिककडे आपण झुकलो ते 25-30 वर्षापासून प्रॅक्टिस झालेली आहे आणि आपल्याला त्यात जास्ती डोकं लावायची आवश्यकता नाही असं वाटतं. पण तो बदल हळूहळू होईल, छोट्या छोट्या प्रमाणात होईल. आपण सगळ्यांना काही एका दिवशी सगळं शिक्षण नाही देऊ शकत. डेमॉन्स्ट्रेशन करू शकतो. आमच्याकडे मोरिंगा आहे. मोरिंगामध्ये 33% प्रोटीन असतं. जगभरात मोरिंगाची पावडर म्हणजे शेवग्याच्या पावडरची डिमांड खूप आहे. तर आम्ही ती पावडर बनवतोय आणि ते शेतकऱ्यांना मॉडेल करून दाखवतो की तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. पण 8 लाखाचं आमच्या सिक्युरिटी गार्डनी 8 लाखाचं मोरिंगाचं उत्पन्न घेतलेलं आहे. 500 रुपये किलो मोरिंगाची शेंग गेली. दुसरं आमच्याकडं तंत्रज्ञान आहे. आमच्याकडं पेटेंटेड मशीन आहे. आम्ही एका गावाला एक दूध फिल्टर करायची मशीन जर लावली 5-6 लाखाची, तर 2-3 हजार लिटर दूध 200-300 लिटर होतं. आणि ते पॅक तुम्ही रोडवर फेकला तरी कंटॅमिनेट होणार नाही, कारण ते अल्ट्रा फिल्टर्ड आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही रस फिल्टर करा, ज्यूस फिल्टर करा, पण केमिकल न टाकता, प्रिझर्वेटिव्ह न टाकता. आता हे कम्प्लीट ऑर्गॅनिक आहे, याच्यामध्ये काही रसायनं नाही. तर याचं सर्टिफिकेशन गव्हर्नमेंटने केलेलं आहे. हे एक्सपोर्ट होतं आणि जगभरातल्या एक्सपोर्ट क्वालिटीचं आहे. पण याच्यासाठी प्रचंड मोठी कंपनी, तंत्रज्ञान इथं उभं केलेलं आहे. इन्व्हेस्टमेंट खूप केलेली आहे. आता याचा प्रचार प्रसार कसा होतो,
याचा प्रचार प्रसार माउथ टू वर्ड म्हणतो आपण. शेतकऱ्यांचं काय वेगवेगळ्या माध्यमामधून त्यांना कळायला पाहिजे, त्यांचा विश्वास संपादन झाला पाहिजे. म्हणून आम्ही मोठ्या प्रमाणावर इंडियामध्ये डोनेट पण करतो, मोठे मोठे कॅम्प घेतो आणि गव्हर्नमेंट ऑफिसेस तर्फे आम्ही लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो. कुणालाही जर हे प्रात्यक्षिक हवा असेल किंवा वापरायचा असेल किंवा हे वापरून रिझल्ट पाहायचे असतील तर SV बायोटेक भांडगावला ते कॉन्टॅक्ट करू शकतात. इंटरनेटवर, सोशल मीडियावर, व्हॉट्सअपवर सगळीकडे नंबर्स वगैरे उपलब्ध आहेत. धन्यवाद डॉक्टर साहेब. आपल्या शेतकरी मित्रांसाठी पुन्हा एकदा आपल्या प्रोडक्टचं नाव आणि ते वापरण्याची पद्धती सांगू शकाल? आता हे SV गोल्ड म्हणतो आम्ही. SV गोल्ड म्हणजे SV बायोटेकचं SV गोल्ड आहे. हे जीवाणू आहेत. ह्या बॉटल 1 लिटरची बॉटल आहे, याच्यामध्ये 1 बिलियन पर ml एवढे बॅक्टेरिया आहेत. तर 1 एकरला अप्रॉक्सिमेटली 5 लिटर द्यायला लागतं. तर जर पाटाच्या पाण्यासोबत द्यायचं असेल तर आम्ही म्हणतो बॅरलमध्ये 200 लिटर पाण्यामध्ये 5 लिटर टाका, मिक्स करा आणि तोटी उघडा. ते 1 एकरला जाईल. ड्रिंचिंग जर करायची असेल तर पंपामध्ये अर्धा लिटर टाकायला पाहिजे आणि एकरला 10 पंप गेले पाहिजे आणि ते झाडाच्या मुळाशी गेलं पाहिजे. हे बॅक्टेरिया जमिनीत जाणं आवश्यक आहे. आणि जर आपण ड्रीप इरिगेशन करत असू तर ड्रीप इरिगेशन मार्फत सुद्धा 5 लिटर ते जमिनीत जाणं आवश्यक आहे. हे बॅक्टेरिया जमिनीत जातात, जमिनीमध्ये यांची संख्या वाढत असते. 3 महिन्याला एकदा द्यायला पाहिजे, म्हणजे उसाला 3 वेळा दिलं पाहिजे किंवा हंगामी जर खरीप आणि रब्बीचं पीक असेल तर एकदाच दिलं तरी बस झालं. आणि महत्वाचं कसं आहे, हे बॅक्टेरिया जमिनीत सोडायच्या आधी 8 दिवस आधी किंवा 8 दिवस नंतर तणनाशक वगैरे नाही टाकायला पाहिजे. तेवढी काळजी घेतली तर बस. मित्रांनो, तर एकंदरीत SV गोल्ड प्लस हे नावाचं जे सेंद्रिय जे उत्पादन आहे हे आपल्यासाठी खूप मदतीचं आणि उपयोगाचं ठरणार आहे. आणि हे कसं वापरावं हे आता डॉक्टर साहेबांनी आपल्याला अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे. आणि हे वापरून आपल्याला आपल्या शेतीच्या उत्पन्नातून जमिनीचा पोत सुधारून आपल्याला चांगल्यात चांगलं हे उत्पादन घेता येणार आहे. तर एक वेळ अवश्य हे करा, हे वापरून पहा. BBC स्काय न्यूज मराठीसाठी मिलिंद शेंडगे, दौंड.